नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अनेक वर्ष अध्यापनाचं कार्य केलेलं ख्यातनाम हिंदी साहित्यिक ज्यांनी तुकारामाची गाथा आणि ज्ञानेश्वरी ही मी मराठीतून हिंदीत तिचं भाषांतर केले अशा वेदकुमार वेदालंकार सरांना मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्राच्या याच्यातून जीवन गौरव पुरस्कार देण्याचं जाहीर झालं आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिनेटचे सदस्य, पत्रकार, दूरदर्शनचे प्रतिनिधी देवीदास पाठक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने त्यांचा सत्कार पण करण्यात आला. वेदकुमार वेदालंकार सरांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आपले अण्णा या ट्यूब चॅनल तर्फे हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. धाराशिव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ नंदूभाई भैया राजे निंबाळकर यांचा वाढदिवस आज शहरभरच नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम त्याचबरोबर अनेक गरजूंना मदतीचा हात देऊन हा त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळं त्यांचं जिल्ह्यातलं कार्य, त्यांची असलेली संपूर्ण जिल्ह्यातील असलेला संपर्क हे जनतेच्या लक्षात आले. जिल्ह्यातील जवळपास 1 लाखाच्या वर अशा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडक्या बहीण या योजनेचा फायदा होणार आहे. जे काही अर्ज किंवा ज्यांनी प्रस्ताव दाखल केले होते ते तांत्रिक याच्यामुळं अडलेले आहे आणि ज्यांचे नावं या यादीत नाहीत त्यांनी आपली ग्रामपंचायत, आपली नगर परिषद, आपली नगरपंचायत, पंचायत समिती येथे संपर्क साधून आपल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर केल्या तर त्यांनाही लाभ मिळेल असं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. आज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सोलापूरहून सांगली शहरात दाखल झाले. सांगलीतही त्यांचं सर्वत्र मोठ्या उत्साहात स्वागत केलं गेलं आणि तेथेही मराठा बांधवांनी न भूतो न भविष्यतो अशी गर्दी केलेली आहे. याबद्दलचा वृत्तांत आपण उद्या आपल्या चॅनलवर पाहूयातच. आज म्हणावा तसा पाऊस संपूर्ण जिल्हाभर पडला नाही. कधी रिमझिम असाच पावसाची सर्वत्र ही होती. आज घडीलाही जरी वार्षिक म्हणजे 1 जून ते आजपर्यंत जी वार्षिक पावसाची सरासरी जिल्ह्यात असते त्यापेक्षा पाऊस जास्त झाला असला तरी अनेक लघु आणि मध्यम प्रकल्पातील जलसाठा मात्र वाढलेला नाही. इकडं ईट नजीक असलेला संगमेश्वर प्रकल्प तुडुंब भरला असून त्याच्या पाळ्यावरून पाणी मांजरा नदीत पडत आहे आणि ते पाणी पुढं
कळंब नजीकच्या धनेगावच्या म्हणजे मांजरा धरणात साठवण त्याची होणार आहे आणि त्यामुळं लातूर शहराचा पाणी प्रश्न मिटेल असंच एकंदरीत वातावरण आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.